विशेष कथा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 3 राजकुमारी. खूप वर्षापूर्वी डोंगर रांगाने वेढलेल्या एका छोट्या नगरात एक व्यापारी आपल्या 3 मुलींसह राहत होता. एकेकाळी त्यांच्याकडे संपत्ती, नोकर-चाकर आणि मोठमोठी गोदामे होती. पण नशिबाने अचानक पलटी मारली. समुद्रमार्गे पाठवलेला त्यांचा बहुतेक माल वादळात नष्ट झाला आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला. मोठ्या 2 मुलींना श्रीमंतीची सवय होती. त्यांना अजूनही महागडे कपडे, दागिने आणि ऐश्वर्य हवे होते. पण धाकटी मुलगी मात्र वेगळी होती. ती साधी, नम्र आणि दयाळू होती. घरची परिस्थिती बदलली तरी तिच्या स्वभावात बदल झाला नाही. एके दिवशी व्यापाऱ्याला बातमी मिळाली की त्याचे एक हरवलेले जहाज कदाचित सुरक्षित बंदरात पोहोचले आहे. आशेने तो प्रवासाला निघाला. बाबा, माझ्यासाठी काय आणणार? मोठ्या मुलींनी दागिने आणि रेशमी वस्त्रांची यादी दिली. धाकटी हसून म्हणाली, माझ्यासाठी काही नको, पण वाटेत एखादा सुंदर लाल गुलाब दिसला तर आण. व्यापारी निघून गेला. पण बंदरात पोहोचल्यावर त्याची आशा निराशेत बदलली. जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते आणि जहाजातील मालही नष्ट झाला होता. तो खिन्न मनाने परत निघाला. परतीच्या वाटेत भयंकर वादळ सुरू झाले. जंगलात अडकलेल्या व्यापाऱ्याला दूरवर एका भव्य राजवाड्यात प्रकाश दिसला. तो तिथे गेला. आश्चर्य म्हणजे राजवाडा रिकामा होता. तरीही त्याच्यासाठी गरम जेवण तयार होते. झोपण्यासाठी सुंदर खोली होती. सकाळी उठल्यावर नवीन कपडेही ठेवलेले होते. कोण आहे हे सर्व करणारा? याचे उत्तर त्याला मिळाले नाही. तो निघताना राजवाड्याच्या बागेत आला. तेव्हा त्याला सुंदर लाल गुलाब दिसला. त्याला आपल्या धाकट्या मुलीची आठवण झाली. त्याने एक गुलाब तोडला आणि अचानक आकाश दणाणून सोडणारा आवाज घुमला, थांब! समोर एक भयानक विशालकाय प्राणी उभा होता. त्याचा चेहरा राक्षसासारखा होता, पण डोळ्यात रागापेक्षा वेदना जास्त दिसत होती. मी तुला आसरा दिला, अन्न दिले, विश्रांती दिली आणि तू माझ्या बागेतील सर्वात प्रिय गुलाब तोडतोस? व्यापारी घाबरला. त्याने सर्व सत्य सांगितले. राक्षस काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुझ्या जीवाची किंमत मला नको, पण जिच्यासाठी तू हे गुलाब तोडले तिला इथे घेऊन ये. घरी परतल्यावर व्यापाऱ्याने सर्व आपल्या धाकट्या मुलीस सांगितले. धाकटी मुलगी शांतपणे ऐकत राहिली. मग ती म्हणाली, बाबा, तुमच्यामुळेच आम्ही जगतो आहोत. तुमच्यासाठी मी जाईल. काही दिवसांनी ती राजवाड्यात पोहोचली. सुरुवातीला ती राक्षसाला पाहून घाबरली, पण दिवस जात गेले तसे तिला त्याचा खरा स्वभाव दिसू लागला. तो नम्र होता, दयाळू होता. तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होता. हळूहळू भीतीचे रूपांतर मैत्रीत झाले. राक्षस रोज तिच्याशी बोलत असे. राज्यांबद्दल, पुस्तकांबद्दल, जीवनाबद्दल. एक रात्री तो म्हणाला, जर तुला कधी वाटलं तर माझ्याशी विवाह करशील का? ती गोंधळली. तिने उत्तर दिले नाही. राक्षसानेही पुन्हा तो विषय काढला नाही. काही महिन्यांनी तिला वडिलांची आठवण येऊ लागली. राक्षसाने तिला घरी जाण्याची परवानगी दिली, पण एक अट घातली. 8 दिवसात परत ये. ती तयार झाली. घरी गेल्यावर सर्वजण आनंदी झाले, पण तिच्या बहिणींना तिचा आनंद खटकू लागला. त्याने तिला मुद्दाम थांबून ठेवले. दिवस गेले. 8 दिवस संपले. 10वा दिवस उजाडला. त्या रात्री तिला स्वप्न पडली. राजवाड्याच्या बागेत राक्षस एकटा पडला होता, अतिशय अशक्त, जणू शेवटचे श्वास घेत होता. ती घाबरून जागी झाली. क्षणाचाही विलंब न करता राजवाड्यात परतली. बागेच्या कोपऱ्यात तिला तो खरोखर पडलेला दिसला. त्याने हळूच डोळे उघडले. तू आलीस? ती रडू लागली. मला माफ करा, मी उशीर केला. राक्षस हसला. मला माहित होतं तू येशील.
तेव्हा तिच्या लक्षात आलं ती फक्त त्याची मैत्रीण राहिली नव्हती, ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. ती म्हणाली, तुम्ही राक्षस असाल किंवा राजा, मला फरक पडत नाही, मला तुमची साथ हवी आहे. अचानक संपूर्ण बाग प्रकाशाने उजळून निघाली. राक्षसाचे रूप बदलू लागले. क्षणात तिच्या समोर एक देखणा तरुण उभा राहिला. तो म्हणाला, एका जादूगरणीने मला श्राप दिला होता. जोपर्यंत कुणीतरी माझ्या रूपाकडे न पाहता माझ्या मनावर प्रेम करणार नाही, तोपर्यंत मी या रूपातच राहणार होते. धाकट्या मुलीच्या प्रेमाने तो शाप तुटला. काही महिन्यांनी दोघांचा विवाह झाला आणि त्या राज्यात एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली गेली. सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते मनात असतं. बोल, खरे प्रेम बाह्य रूपावर नाही तर व्यक्तीच्या स्वभावावर आणि मनाच्या सौंदर्यावर जर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.